गोष्टीचे नाव आहे खरा मित्र. एका निळ्याशार समुद्रात डिनो, मिनी, कुकी आणि टूना असे नावाचे सुंदर मासे राहत होते. रोज सकाळी हे मासे पाण्यात मस्तपैकी खेळायचे, बागडायचे. कधी कधी ते पाण्यात रंगीत दगडांच्या मागे लपाछुपी खेळायचे, तर कधी कधी रंगीबेरंगी शिंपल्यांना बघत बसायचे. एके दिवशी सकाळी डिनो आणि मिनी सगळ्यांना म्हणाले, आपण मस्त शंख शिंपले गोळा करू. असे म्हणून हे सगळे मासे निघाले. आपल्या नेहमीच्या खेळण्याच्या जागेपासून ते थोडे लांब आले. त्यांना वाटेत खूप रंगीबेरंगी शिंपले दिसले. मिनी म्हणाली, अय्या कुकी, बघ ना ग, किती सुंदर शिंपले आहेत हे. कुक्की तर ते शिंपल्यांकडे बघतच बसली. हो ग, खरंच इतके सुंदर शिंपले मी कधीच नाही बघितले. तेवढ्यात तिथे डिनो आला. तो म्हणाला, आपण असे खूप शिंपले गोळा करू, म्हणजे आपल्याला छान छान खेळता येईल. पण टूनाचे लक्ष जरा दुसरीकडेच होते. टूना म्हणाली, अरे, हे शंख शिंपले सोडा, मला तर दूर काहीतरी चमकताना दिसते. चला, आपण सगळे तिकडे जाऊन तर पाहू. डिनो म्हणाला, बरोबर, आपण काय चमकतंय ते पाहूया. मला तर वाटतंय की तो जादूचा हिरा आहे आणि तोच चमकतोय. मिनी म्हणाली, चालेल, आपण हे शिंपले येताना घेऊ, आधी तो जादूचा हिरा बघून येऊ. म्हणून हे सगळे मासे टूनाच्या मागे निघाले. खूप पुढे गेल्यावर डिनो म्हणाला, टूना, इथे तर काहीच दिसत नाही ग, एखादा शिंपलाच चमकला असेल. टूना म्हणाली, अरे खरंच रे, ते बघ, त्या शिंपल्यावर सूर्याचे किरण पडल्यामुळे तो शिंपलाच चमकतोय. मला तर वाटलं तो जादूचा हिराच आहे. म्हणून टूनाला सगळे हसू लागले. मिनी म्हणाली, टूना, चल आता आपण ते सोनेरी शिंपले बघायला परत जाऊया. म्हणून सगळे मासे परत निघाले. पण तेवढ्यात एक मज्जाच झाली. मिनी म्हणाली, आपण या काळ्या दगडांच्या मागून आलो, आपण तिथून जाऊया. पण डिनो म्हणाला, नाही ग, आपण ती समुद्री झाडे दिसतायत ना, तिथून आलो, आपण तिथून जाऊया. असा विचार करता करता त्या सगळ्यांच्या आता लक्षात आले की आपण आपला येण्याचा रस्ताच विसरलोय. आणि शेवटी आपली नेहमीची जागा शोधता शोधता बिचारे सगळे एका जाळ्यात अडकले. अरे बापरे, आपण सगळे या जाळ्यात अडकलो रे. सगळ्या जणांनी त्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी खूप प्रयत्न केला, पण त्यांना काही तिथून निघणे जमले नाही. गोल्डी आणि कुकी म्हणाले, या जाळ्यात आपण खूप अडकलोय, आपल्याला आता कोण सोडवेल. तेवढ्यात कुकीला दोन देवमासे दिसले. त्या सगळ्यांनी त्या देवमाशांना हाक मारली. देवमासे म्हणाले, अरे माशांनो, तुम्ही या जाळ्यात कसे काय अडकलात. कुकी म्हणाली, आम्ही शिंपले बघत खूप दूर आलो आणि ह्यात अडकलो रे. देवमासा म्हणाला, तुम्ही घाबरू नका, मी तुम्हाला नक्की मदत करतो. म्हणून तो इकडे तिकडे बघू लागला. तो म्हणाला, मी वरच्या नावेला खालून धक्के देतो, जाळेवरून सुटले की तुम्ही सगळेजण पटकन त्या जाळ्यातून निघून जा. म्हणून त्या दोन देवमाशांनी त्या नावेला आपल्या डोक्याने जोर जोरात धक्के द्यायला सुरुवात केली. धक्के दिल्यामुळे कोळ्याच्या हातातून ते माशांचे जाळे सुटले आणि सर्व मासे जाळ्यातून मुक्त झाले. आणि बरं का, या देवमाशांनी सगळ्यांना वाट दाखवत पुन्हा त्यांच्या घरी नेऊन सोडले. बाळांनो, आता मला सांगा बरं, या गोष्टीतून आपण काय शिकलोय. बरोबर, संकटकाळी जो उपयोगी पडतो तोच खरा मित्र.